कोकणाला प्रत्येक गावच्या उत्सवाची एक आगळी वेगळी परंपरा आहे. कित्येक गावात, कित्येक वाडीत होणारी जत्रा देखील महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. अशीच एक जत्रा, परंतु छबिना या नावाने तिला संबोधलं गेलंय, तो म्हणजे महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव. हा उत्सव मात्र एका महाड तालुक्याचा किंवा महाड शहराचा नाही, हेच या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा उत्सव महाडच्या आजूबाजूच्या तालुक्यातून जमलेल्या देवाधिकांचा महोत्सव असावा असं याचं स्वरूप आहे. महाडच्या वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवातील मुख्य रात्री विविध देवाधिकांच्या पालख्या आपल्या उंच काठ्या, ज्याला सासन काठी असे म्हटले जाते, ती घेऊन वीरेश्वराच्या प्रांगणात येत राहतात. रवळनाथाचं चांग भलं, भैरवनाथाचं चांग भलं, मानाईचं चांग भलं, पद्मावतीचं चांग भलं, जनाईचं चांग भलं आणि झोलाईचं चांग भलं असा नारा महाड शहरात घुमतो. आता जत्रा म्हटलं की दुकानं आली, पाळणे आले. महाड शहरात श्री वीरेश्वर महाराज मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात लांबच लांब दुकानं थाटलेली पाहायला मिळतात. त्या दुकानांवर खरेदीसाठी लोकांची झुंबड पाहायला मिळते. सर्व प्रकारच्या वस्तू इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जत्रेमध्ये लक्ष वेधून घेतात ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत असणारे पाळणे. विविध प्रकारचे पाळणे इथे पाहायला मिळतात. त्या पाळण्यांमध्ये बसायला गर्दी देखील पाहायला मिळते. जशी रात्र सरत जाते तशी गर्दीमध्ये अजून वाढ झालेली पाहायला मिळते. रात्री 11चा सुमार सनईचा खालूचा आवाज ऐकू यायला लागतो आणि रवळनाथाचं चांग भलं अशी आरोळी ठोकत भक्तगणांचा जत्था बाजारपेठेतून रवळनाथाची पालखी वीरेश्वर मंदिरात घेऊन पोहोचतो. त्यामागोमाग मांडल्याचा भैरवनाथ, चौची मानाई, गोठेची जाकमाता, चोचिंद्याची पद्मावती आणि मुठलवलीची जनाई अशा देवदेवींच्या पालख्या येऊन वीरेश्वर मंदिरात स्थानापन्न होतात. पालखीसोबत गावातील शेकडो ग्रामस्थ उल्हासित होत येतात. या पालखीबरोबर हळूहळू मंदिराचा परिसर भारून टाकला जातो. मंदिराला प्रदक्षिणा घालूनच या पालख्या स्थानापन्न होतात. या पालख्यांच्या आगमनाच्या वेळी खालू, ताशा आणि सनईच्या टिपेतल्या स्वरांनी वीरेश्वर मंदिर परिसर दणाणून जातो. याच खालू, ताशा आणि सनईच्या आवाजावर भाविक बेधुंद होऊन नाचत असतात. वीरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व पालख्यांचे स्वागत होते. पालख्या ठरलेल्या जागी स्थानापन्न होतात. आणि अखेर झोलाईचं चांग भलं असा सूर ऐकू येतो आणि हा स्वर ऐकला की खरंच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झोलाईप्रती असलेला आदरभाव दिसतो. झोलाईच्या नगाऱ्यावर एकदा तरी काठी वाजवायची संधी मिळवायची अशी ओढ लागलेले हात नगाऱ्यावर तुटून पडतात. हा सगळा सोहळा, याची देही, याची डोळा पाहणारे सुद्धा भोवती जमा झालेले असतात. झोलाईची पालखी वीरेश्वराच्या ओढीने पुढे सरकू लागते. मध्यरात्री झोलाईची पालखी वीरेश्वराच्या सभागृहात येते. झोलाईच्या आगमनानंतर मग सर्व पालख्यांच्या दिव्यामध्ये परत तेलाची व्यवस्था केली जाते आणि सर्व देवाधिकांची आरती केली जाते.
वीरेश्वर मंदिराला लागूनच श्री कोटेश्वरी देवी मंदिर आहे. इथे असणारी देवीची मूर्ती लक्ष वेधून घेते. याच मंदिरात सर्व भाविक हळूहळू गोळा व्हायला लागतात व मंदिरात सर्व देवींच्या साक्षीने गोंधळ होतो. पारंपरिक गोंधळाला सुरुवात होते. संबळ वाजू लागताच हळदीच्या फटकाऱ्याने सगळा परिसर सोनेरी करून टाकला जातो. गोंधळामध्ये आबालवृद्धांसह सगळे हिरिरीने भाग घेतात आणि देवदेवांच्या नावाचा जयघोष करत नाचत असतात. गोंधळानंतर वीरेश्वराच्या परिक्रमेला सुरुवात होते. रात्रीपासून सुरू असलेल्या या छबिना उत्सवाची वीरेश्वराच्या परिक्रमेनंतर सांगता होते. पण जत्रा संपत नाही, कारण आत्ता खरी सुरुवात होते ती मोड जत्रेला. भक्तिरसाचा समारोप झाला तरी तो खरेदी विक्रीचा उत्साह संपलेला नसतो. सकाळपासून ते अगदी सायंकाळपर्यंत जत्रेच्या दुकानात खरेदी विक्री सुरूच असते. बालगोपाळांची पुन्हा पाळण्यात बसायची ओढ वाढतच असते. काही दुकानं माल संपला म्हणून गुंडाळली जातात, काही दुकानं माल संपेपर्यंत आणि एखाद दिवस तशीच उभी असतात. खरं तर हा सगळा सोहळा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असाच आहे. या उत्सवासाठी फक्त महाडमधीलच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तुर्तास इथेच थांबूया. वीरेश्वराचं चांग भलं.